मराठी व्हॉइस सादर करीत आहे मानसी सागवेकर लिखित भयकथा मोगरा. एक अप्रतिम सुंदर गाव. ही कथा आहे एका ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राज्यातल्या मोगरा या गावाची. सुंदर घरं, नद्या, डोंगर, दऱ्या. पण जिथं सगळं चांगलं आणि सुंदर असतं तिथंच वाईट देखील असतं. काहीतरी गूढ होतं या गावात. पण या गावाला मोगरा असं विचित्र नाव का पडलं असावं? मंदाकिनी या गावातली मुलगी, स्वर्गातल्या अप्सरेसारखी लावण्यवती, गुलाबाच्या पाकळीसारखे सुंदर ओठ, कोमल त्वचा, टपोरे डोळे, जागोजागी घाटदार वळणं घेणारा कमनीय देह, बघताक्षणी भुरळ पाडणारे लांब सडक काळेभोर केस. एवढं सगळं स्वर्गीय सौंदर्य एका गरीब घरात जन्माला आलं होतं. 20 वर्षांचं धगधगतं तारुण्य होतं ते. परिस्थितीनं नाडलं असलं तरी ती काही तिच्या घरच्यांचा भार बनून राहिली नव्हती. आपल्या छोट्याशा कुटुंबावर फार प्रेम होतं तिचं. फुलं विकण्याचा व्यवसाय होता त्यांचा. तीही बाबांना मदत करायची. गावातल्या बऱ्याच वाईट नजरा तिच्यावर होत्या. एवढा देखणा देह भोगायच्या वासनेनं कितीतरी जण लाल टपकत तिच्या वाटेवर बसून असायचे. कुणी तिची वाट अडवायचं तर कोण तिला ऐकू जाईल असं घाण बोलायचं. मंदाकिनीला सगळं समजायचं. पण उद्या बाबांना हे सगळे समजलं तर घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल आणि 4 पैसे घरात यायचेही बंद होतील. म्हणून ती सगळं सहन करायची. आज मात्र तिच्या नशिबातला तो दुर्दैवी दिवस उजाडला. काहीही करून तिला भोगायचंच ही योजना त्या 3 नराधमांनी केली. केशव, पांडू आणि दिग्या हीच ती तिघं. फुलं विकून संध्याकाळी घरी परतत असताना वाटेवर त्यांनी तिच्यावर हल्ला केला. डोक्यावर पाठीमागून लाकडाचा जबरदस्त प्रहार करून बेशुद्ध केलं तिला. एका पोत्यात बांधून निर्जन टेकडीवरच्या मोडक्या झोपडीत तिला ते घेऊन गेले. काही वेळानं मंदाकिनी शुद्धीवर आली. आपल्यावर काय प्रसंग गुदरलाय याची तिला जाणीव झाली आणि ती भयभीत झाली. ती त्यांच्या हातापाया पडू लागली. नजरेत कारुण्य दाटलं होतं तिच्या. हात अब्रूची भीक मागत होते. लांडग्यांच्या तावडीत सापडलेल्या हरणीसारखी केविलवाणी झाली होती ती. पण ते तिघं वासनांध झाले होते. तिचा आवाज त्यांच्या कानी पडत नव्हता. माणूस पण मेलं होतं त्यांचं. क्षणाचाही उशीर न लावता त्यातल्या एकानं तिच्या मुसक्या आवळल्या आणि मग आळीपाळीनं त्या तिघांनी तिच्यावर अत्याचार केले. हे सगळं वासनाकांड रात्रभर चालू होतं. मंदाकिनी मनानं तर कधीच मेली होती. आता उरलं होतं फक्त अर्धमेलं शरीर. सगळं अंग प्रचंड ठणकत होतं. शरीरावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. त्या नीचांनी पुरतं ओरबाडून घायाळ केलं होतं तिला. तिघांची वासना विझली आणि आता ते घाबरले. ही गावात गेली तर बोंब ठोकणार. मग आपल्याला फासावर जाण्यावाचून गत्यंतर नाही. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि ते भांबावले. अखेर तिला संपवून टाकायचा निर्णय त्या तिघांनी एकमतानं घेतला आणि जिवंत मंदाकिनीला झोपडीसकट त्यांनी पेटवून दिलं. आगीच्या प्रचंड ज्वाळांमधून तिच्या प्राणांतिक किंकाळ्या आसमंत भेदून जात होत्या. पण ऐकणारं कुणीच नव्हतं तिथं. बऱ्याच वेळानं आग शांत झाली. झोपडीच्या भग्न अवशेषांसोबतच तिची जळकी हाडं सगळीकडे विखरून पडली होती. राखेचा ढीग साठला होता. सगळं संपलंय असं तुम्हाला आणि मला वाटणं स्वाभाविक आहे. पण खरी कहाणी इथूनच सुरू झाली. त्या ढिगातून एक मिणमिणती ज्योत बाहेर पडली. तेजस्वी आणि चकाकणारी ज्योत. कुणीही स्पर्श करू न शकणारी, पण सगळ्याला आरपार भेदून जाणारी. होय, तो मंदाकिनीचा आत्मा होता. दिव्य स्वरूप धारण केलेला. बराच वेळ झाला. मंदाकिनी अजून घरी कशी आली नाही? तिच्या आईबाबांच्या जीवाला घोर लागला होता. मनात भलते सलते विचार येत होते. शेजारपाजारी सगळीकडे विचारून झालं होतं, पण तिचा कुठंच काही पत्ता नव्हता. रात्रभर सगळीकडे शोधाशोध करून झाली, पण ती सापडली नाही.
मंदाकिनीचा आत्मा अजून त्या राखेजवळच घुटमळत होता. आपल्या म्हाताऱ्या आईबापाला प्रेताचे अवशेष मिळावेत म्हणून तळमळत होता. आजचा दिवसही असाच मावळून गेला. रात्र दाटून आली. तिचे आई वडील मूकपणानं घरात बसून अश्रू ढाळत होते. नक्कीच तिचं काहीतरी बरं वाईट झालंय. पण कुठं असेल ती? विचारांनी डोकं फुटायची वेळ आली. इतक्यात त्या दोघांना काहीतरी विचित्रपणा जाणवू लागला. कुठली तरी अदृश्य शक्ती आपल्याला खेचत आहे असं मनोमन जाणवू लागलं. काहीच कळायला मार्ग नव्हता. आता ती शक्ती त्यांना जोरात खेचत होती. तेवढ्यात कुठून तरी एक आवाज घुमला, माझ्या मागून या. आणि एक दिव्य तेजस्वी ज्योत त्या दोघांसमोर प्रकटली. ती सावकाश पुढं पुढं जाऊ लागली. मंदाकिनीचे आई बाबा संमोहित झाल्यासारखे तिच्या पाठोपाठ जाऊ लागले. रात्र पौर्णिमेची होती. सगळी सृष्टी शांत शीतल चंद्रप्रकाशात न्हाऊन निघत होती. आकाश चांदण्यांच्या लाह्यांनी गच्च भरलं होतं. तिचे आईवडील एकमेकांचा हात पकडून संथ लयीत चालत होते. ती ज्योत त्यांना दिशा दाखवत होती. काही वेळानं ती निर्जन टेकडी आली आणि ज्योत लुप्त झाली. समोरचं दृश्य बघून दोघंजण मटकन खालीच बसले. समोर एक अर्धवट जळालेलं प्रेत पडलं होतं. आपली मंदाकिनी तर नसेल ना? दोघांच्याही मनात अभद्र विचार दाटू लागले. बाबांचं लक्ष प्रेताच्या हाताकडे गेलं. त्या अर्धवट जळालेल्या हातात एक चांदीचं कंकण चमकत होतं. हे तर आपल्या मंदाकिनीचं! अक्षरशः टाहो फोडला त्या दोघांनी. त्यांचं लेकरूच होतं ते. दुःखाचा पहाड कोसळला त्यांच्यावर. शोक अनावर झाला त्यांना. पोरीचं हात पिवळं करायची स्वप्न बघणाऱ्या बापावर तिच्या अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ नशिबानं आणून ठेवली होती. या घटनेला काही दिवस उलटले. दुःखाचा आवेग ओसरला होता. तिथं आता विवेकाचा शांत प्रवाह सुरू झाला होता. मंदाकिनीचे बाबा सगळ्या घटनेचा बारकाईनं विचार करू लागले. आपली पोरगी मरून गेली, पण तिचा आत्मा अजून तळमळतोय. तो काहीतरी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. काय घडलंय नेमकं? माझी पोरगी कुणाच्या वासनेचा शिकार बनली? होय, तिला काहीतरी सांगायचंय. बाबांनी लगबगीनं गावातल्या मांत्रिकाचं घर गाठलं. बाकीच्यांना जे माहीत नव्हतं ते त्याला सांगितलं. सगळं त्याच्या बरोबर ध्यानात आलं. ते तिघही त्या जागी गेले जिथं ही घटना घडली होती. तिथली स्मशान शांतता जाणवून मंदाकिनीच्या आईबाबांना भडभडून आलं. मांत्रिकानं परिस्थितीचा अंदाज घेतला. सराईतासारखी त्याची नजर तिथल्या सगळ्या गोष्टी पारखत होती. मंदाकिनीला जिथं जाळलं होतं ती जागा त्यानं साफ केली आणि तिथं एक लाल रंगाची चादर अंथरली. चादरीवर एक पाट ठेवला. सोबत आणलेलं साहित्य बाहेर काढलं. जाळलेल्या ठिकाणची मूठभर माती पाटावर ठेवली. त्यावर हळद कुंकू वाहिलं. तिच्या चांदीच्या कंकणावर थोडं तांदूळ वाहिलं. तोंडानं तो मंत्र पुटपुटत होता. आपल्या चौफेर त्यानं राख उधळली. शांतता भंग करत तो तिच्या आईवडिलांना म्हणाला, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा इथं आलात तेव्हा नेमकं काय जाणवलं तुम्हाला? सांगा, तुम्ही बरोबर इथंच कसे आलात? तिच्या बाबांनी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. विशेष म्हणजे ती ज्योत, तिनं दाखवलेली दिशा, त्यांना खेचणारी ती अदृश्य शक्ती. मांत्रिक त्यांना मध्येच तोडत म्हणाला, हो, ती ज्योत, तो होता तुमच्या पोरीचा आत्मा, मंदाकिनीचा. पण प्रेताला अग्नी कुठं दिला तुम्ही? इथंच कुठं तरी ना? हो हो हो, त्या खडकाच्या जवळ. बाबांनी वरच्या दिशेनं बोट दाखवलं. हा, आलं माझ्या ध्यानात. हे बघा, इकडे या सगळेजण. हा, मोगऱ्याचं झाड दिसलं का तिथं? त्या झाडावरची काही फुलं घेऊन या इकडं. आणि हो, खाली पडलेली किंवा कुस्करलेली नकोत, ताजी टवटवीत फुलं घेऊन या. बाबा फुलं घेऊन आले. त्यानं फुलांना अभिमंत्रित केलं आणि ती राखेवर टाकली. डोळे मिटून तो म्हणाला, मी यावर मंतरलेलं पाणी शिंपडेन, पण नीट लक्षात घ्या, ती तुमच्या समोर येईल, पण वेगळ्या रूपात. अजिबात घाबरू नका. काळीज दगडासारखं करा.
तुम्ही आईबाप आहात तिचे. मन खंबीर करा. एवढं बोलून त्यानं झटकन पाणी शिंपडलं. क्षणार्धात तिथलं वातावरण बदलू लागलं. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला. वावटळीसारखा वारा वाहू लागला. प्रत्येक क्षणी वेग वाढत होता त्याचा. झाडं करा हलू लागली. धुळीचे लोट उडू लागले. इतक्यात त्याच धुळीतून पांढरा धूर बाहेर येऊ लागला. बघता बघता हवेतच एक भयानक मानवी आकृती आकाराला आली. लगेच तिनं मूर्त रूप धारण केलं. ती एका भयानक जखिणीसारखी होती. नखं वाढलेली, अर्धवट जळालेली, रक्तबंबाळ, जागोजागी जखमा असलेली. पण डोळे ते तर जिवंत दिसत होते अजून. तिला तशा अवतारात बघून आईबाबा लटपटू लागले. त्यांची लाडकी लेक अशी समोर आली होती त्यांच्या. आणि हेच भयान सत्य होतं. भयानक, किळसवाणं, काळीज कापत जाणारं, विदारक, पण सत्य. मी सूड घेणार बाबा. मी सूड घेणार आहे त्या नराधमांचा. कापरासारखं पेटवलं त्यांनी मला. मीही त्यांना तसाच मृत्यू देणार. मी सूड घेणार. मानसी सागवेकर लिखित मोगरा या भयकथेचा भाग पहिला आपण ऐकलात. कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि मराठी व्हॉइस या आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या भयकथेचा दुसरा आणि अंतिम भाग घेऊन आपल्या भेटीला येतोय लवकरच.